लग्नाच्या दिवशी ज्याची मला सगळ्यात जास्त भीती होती तेच झालं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. आज आहे भावाचं लग्न. लग्नाच्या दिवशी काय झालं ते तुम्हाला सांगते. बराचसा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, नसेल बघितला तर तो तुम्ही बघून घ्या. बऱ्याच दिवशी आम्ही मस्त खूप जास्त डान्स केला, सगळं काही केलं आणि सकाळपासून हळद हे ते सुरू होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे अकोल्याची गरमी आणि मला सगळ्यात जास्त भीती वाटते अकोल्याच्या उन्हाची. आणि मी तुम्हाला नेहमी शेअर करते की अकोल्याचं ऊन खूप जास्त आहे आणि मला भीती होती की मी बिमार पडेल, कारण मला ऊन बिलकुल सहन होत नाही आणि मी घरातच राहते. पण हे उलटच झालं. नवरा बिमार पडला. त्यांनी कधीच असं विचार केला नव्हता घरून निघताना की त्यांना असं काही होणार. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्रीला ते इतके बिमार पडले, त्यांना इतका ताप चढला की ते लग्नाला किती वेळपर्यंत येऊ शकले नाही, झोपलेले होते घरी. आणि नंतर मग आले तर अशा प्रकारची त्यांची हालत होती. इतकी एक्सायटेड होती मी. सगळ्यांनी मस्त गोल्डन गोल्डन कपडे घातलेले होते, खूप तयारी केली होती सगळ्या गोष्टींची. जेव्हा आपण जास्त तयारी करतो ना तेव्हा अशीच फजिती होते. आणि मस्त तयारी केली होती. पण माझं मेकअप सुद्धा त्या दिवशी माझं मूड नसल्यामुळे व्यवस्थित झाला नाही. माझी हेअरस्टाईल पण व्यवस्थित झाली नाही आणि माझं मूड इतकं खराब होतं की ते चेहऱ्यावर दिसून येत होतं. नॉर्मल पण मी रेडी होते ना त्यावेळेला, इतकी सुंदर रेडी होते. पण आज लग्नाच्या दिवशी भावाच्या अशा प्रकारची रेडी झाली होती, इतकी सिंपलशी. हे लग्नात आल्यानंतर थोडं बरं वाटलं म्हणून हेअरस्टाईल बनवून घेतली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. आणखी यांची तब्येत खराब झाली आणि आणखी माझं मूड खराब झालं.